डायरेसर व्हाईट बॉलचा इशारा आहे. एक्स्ट्राची धाव खऱ्या खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे. फुलटास बॉल होता. एलिमिनेशन जुळलेलं नाहीये. सुमित मागील मॅच मध्ये सुमित इन कंट्रोल मध्ये राहिलाय आणि त्याच्या बॅट मधून ही एक धाव आलेली आणि एकेरीनं धावसंख्या पोहोचली ती 2 या आकड्यावर. एका बॉलचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या आहे ती 2 या आकड्यावरती. 3 षटकांचा सामना आहे. प्रत्येक बॉल प्रत्येक धाव अतिशय महत्वाची आहे आणि याच कारणास्तव 3 ओव्हरच्या मॅच मध्ये चांगली कामगिरीची अपेक्षा आहे. दुसरा बॉल लीव केलेला आहे. व्हाईट बॉलचा इशारा आहे. पंच पुन्हा एकदा सांगतायत गोकुळ डायरेसर व्हाईट बॉल एक्स्ट्राची धाव 1 मोर टोटल ऍड. धावसंख्या पोहोचले 3 बॉल संपलेत ते 1 आणि एका बॉल मध्ये धावसंख्या ती 3 आकड्यावर. एक बॉल 3 पुढे टाकलेला बॉल स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह केलाय. व्ही शेप मध्ये हा फटका केलेला आहे. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलेला आहे. तोपर्यंत धावा जमवल्या त्या 2. दुहेरीनं धावसंख्या पोहोचली ती 5 या आकड्यावर. बॉल संपले 2. 3 षटकांचा सामना आहे. पॉवर प्ले नंबर 1. या पॉवर प्लेच्या षटकात पॉवर पॅक बॅटिंगची अपेक्षा आहे कारण मोठे फटके हवेत. 3 ओव्हर मध्ये या ओव्हरला जर टार्गेट केलं तर एक मजबूत धावसंख्या उभी राहू शकते. खरं तर फुलटॉस बॉल ब्लाइंडेड स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न आहे आणि ते मात्र यष्ट्यांवरती सापडला. लेग बिफोरची शिकार ठरलेला आहे. LBW चा शिकार ठरलाय. बॅटर अपूर्व इथून होतोय बाद. लेट झाला फलंदाज शॉट रिॲक्ट करण्यासाठी आणि त्याच कारणास्तव LBW च्या स्वरूपात बाद झालेला आहे. न्यू बॅटर निलेश आलाय वन डाऊनच्या भूमिकेमध्ये. बॉल संपलेत ते 3. धावसंख्या आहे ती 5. क्लीन बोल्ड परफेक्ट यार्कर. वेगवान बॉल ऑफस्टिकची दांडी वाकवले. आल्या पावली माघारी धाडलाय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. निलेश देखील परततोय माघारी. 2 लगातारचे धक्के. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे गोलंदाज युवराज. राज करतोय खरं तर या पहिल्या षटकामध्ये. 2 लागोपाठचे फलंदाज बाद करत साई शेलके गेलेला आहे नवीन बॅटर. पहिल्याच 2 बॉल मध्ये धावसंख्या 5 होती आणि त्यानंतर 2 लगातारचे विकेट मैदानाच्या बाहेर परतलेत. आता धावसंख्या ती 4 बॉल मध्ये ती 5 या आकड्यावर. कमबॅक करतोय. फुलटॉस बॉल अलॉंग द कार्पेट कॅप मध्ये ढकललाय. क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचलाय प्रमोद. अप्रतिम फिल्डिंग आहे प्रमोदची. तोपर्यंत धावा मिळाल्या 2. दुहेरीनं धावसंख्या पुढे जाते. 7 धावा आहेत आणि बॉल संपलेत ते टोटल 5. 5 बॉल संपलेत. धावसंख्या ती 7. शेवटचा बॉल शिल्लक आहे षटकातील. अंतिम बॉल आणखी एक वेगवान बॉल. निर्धाव चेंडू आलेला आहे. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय. धावसंख्या पोहोचली ती 7 या आकड्यावरती. 2 गडी बाद 7 ही सुरुवात मिळाली आहे ती तांबस संघाला टॉस जिंकल्यानंतर. एका षटकामध्ये 7 चेतन आलेला आहे ओव्हर नंबर 2 मध्ये.
सुमित ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईक वरती साई शेळके. टोटल 2 गडी बाद झालेत आणि 7 धावा आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात झालेली आहे. मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वरती चेतन आहे. बॅलन्स टार्गेट सेट तर करावंच लागेल. प्रतिस्पर्धी संघानं मागील मॅच मध्ये 68 टार्गेट सेट केलं होतं आणि त्यांच्या विरोधात किमान या 3 षटकांमध्ये 30 ते 35 पर्यंत पोहोचणं अतिशय अनिवार्य आहे. एक फायटिंग स्कोर उभारावाच लागेल टीम तांबस संघाला. सुमित कडे ती अपेक्षा आहे. ती क्षमता देखील आहे बॅटची काढा. शॉट फाईन लेग मध्ये चांगली फिल्डिंग. एकच रन मिळते. एकेरीनं धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाते. 1 न धावसंख्या पोहोचली ती 8 या आकड्यावरती. एकही मोठा फटका आलेला नाही. एकही चौकार, एकही षटकार अद्याप तरी या इनिंग मध्ये अजूनही आलेला नाहीये. केवळ 3 षटकांचा सामना आहे. लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये आकस्मिक हल्ले चढवावेच लागतील एक मजबूत फायटिंग स्कोर उभारण्यासाठी टीम तांबस संघाला. हुक जागा निर्माण करून हुकचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. स्वीप केलंय. बॉल पाठवलाय लॉंग लेग मध्ये सीमारेषेच्या पलीकडे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ साई शेळकेचा आहे तो चौकार. महत्वाचा चौकार आलेला आहे. या चौकारांची नितांत गरज होती. धावसंख्या पोहोचली या चौकारानं ती टोटल 12 आकड्यावरती. हवेत बॉल खेळलेत. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि अप्रतिम कॅच. फलंदाज बाद होतोय साई. 12 या धावसंख्येवरती तिसरा धक्का लागलाय तो तांबस संघाला साई शेळकेच्या स्वरूपात. बॅलन्स टार्गेट सेट करण्यासाठी प्रयत्न करतोय. मागील मॅच मध्ये हाय स्कोरिंग उभारले सानिया 11 बारणे संघानं. त्यांच्या विरोधात एक बॅलन्स टार्गेट सेट करणं अतिशय महत्वाचं आहे आणि याच विचारानं आणखी एक फलंदाज बाद झालेला आहे. प्रतीक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. धावसंख्या येते 12. चेतनचं हे अप्रतिम स्पेल चालू आहे. खरं तर सानिया 11 बारणे संघासाठी केवळ 3 बॉल मध्ये 5 धावा आलेल्या आहेत. टोटल धावसंख्या येते 12. न्यू बॅटर आलेला आहे प्रतीक मैदानाच्या आतमध्ये. धीम्या गतीचा बॉल फुल टॉस मिड ऑन वरून क्लिअर केलेला आहे. डीप कव्हर मध्ये चांगली फिल्डिंग. अंतिम क्षणी बॉल अडवलाय. तोपर्यंत धावा मिळाल्या 2. दुहेरीनं धावसंख्या पोहोचली ती 14 आकड्यावर. 4 बॉलचा खेळ बाकी अजूनही. लोवर फुल टॉस बॉल धीम्या गतीनं स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू आलेला आहे. धावसंख्या थांबली ती 14 आकड्यावर. अंतिम एका बॉलचा खेळ शिल्लक या षटकातील. पहिल्या षटकात अवघ्या 7 धावा आल्या. दुसऱ्या षटकात देखील अद्याप तरी 7 आलेल्या आहेत. अजूनही एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 धावा धावफलकावर. 3 गडी बाद झालेले आहेत. अंतिम बॉल. फुल टॉस बॉल. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. बॅटिंग रिव्ह्यू. बॅटिंग टीमनं रिव्ह्यू घेतलाय. पंचांनी तर फेअर डिलिव्हरी घोषित केलेली आहे. पंचांसाठी आज चॅलेंज केला डिसिजन. आपण टेक्निकल रूम मध्ये पाहूयात. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू गमावलाय बॅटिंग करणार टीमनं. पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाहीये. 2 षटकांमध्ये धावसंख्या पोहोचली ती 7.00च्या इकॉनॉमीनं ती 14 आकड्यावर. 3 गडी बाद. अंतिम एका षटकाचा खेळ शिल्लक आहे.
हेमंत ओव्हर नंबर 3 मध्ये. हेमंतचा पहिलाच बॉल सुमितसाठी. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू धावांसाठी संघर्ष करतोय आता बॅटिंग करणारा तांबस संघ. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय आणि त्या निर्णयाला अनुषंगून थोडी चुकीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या पोहोचली ती 14 आकड्यावरती. अंतिम 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मेसिट बॅक टू द बॉलर. स्ट्रोक आहे. गोलंदाजानं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच ड्रॉप केलेली आहे आणि आम्ही स्पिल्डिंगच्या साहाय्याने धावा मिळत आहेत. बघता बघता 2 तर कम्प्लिटेड. तिसरीसाठी निघालेला नाहीये. तिसरी देखील होऊ शकली अशी, परंतु सुमितला स्ट्राईक हवी आहे. 2 मिळत आहेत या बॉलवरती. कॅच ड्रॉप झाल्यानंतर दुहेरीनं धावसंख्या ती 16. किमान 20-25 एक बॅलन्स टार्गेट सेट करण्याचा आता प्रयत्न करावा लागेल सुमितला, कारण हा सुमित मागील मॅचमध्ये अप्रतिम बॅटिंग त्यानं केली होती आणि आता या मॅचमध्ये तो थोडासा डगमगतोय बॅटिंग मार्कवरती. धावसंख्या आहे ती 16 आकड्यावर. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. अकोटाप्याचा बॉल. मेसिट पुन्हा एकदा टॉपेज घेतली आहे. विकेट किपर डाऊन द बॉल येतोय. पकडले कॅच विकेट किपर लक्ष्मणनं आणि मयूरनं आणि इथे मात्र फलंदाज होतोय बाद. सुमित देखील बाद होतोय, माघारी परततोय. 3 बॉलचा आता अंतिम खेळ शिल्लक आहे. तीन बॉलचा खेळ बाकी आहे. रनअप मध्ये अडथळाय. बॉल रिलीज करण्यासाठी थांबलेला आहे हेमंत. न्यू बॅटर आलेला आहे. पंकज बॅटिंग मार्क वरती आहे. पंकजसाठी बॉल अप्रतिम फटका आहे. नेत्रदीपक टायमिंग. लेट रिॲक्ट स्ट्रोक. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे. लेट कटचा फटका आहे आणि तोपर्यंत धावा मिळाल्या 2. धावसंख्या पोहोचली ती 18 अंकावर. मापक आव्हान सेट झालेलं आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. हेमंतचा नेक्स्ट बॉल. पंकजसाठी टॅपिंग क्रिकेट. टॅप केलेला आहे. अपेक्षित पेक्षा जास्त गतीनं बॉल बॅटरपर्यंत पोहोचला. त्याच कारणास्तव योग्य तर टायमिंग जुळलेला नाही आहे. 2 धावा पुन्हा एकदा मिळत आहे. धावसंख्या ती 20. आता अंतिम 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. लो स्कोरिंग मॅचकडे आपण पाहतोय. 3 षटकांचा सामना आणि 20 धाब्यांपर्यंत पोहोचला आहे. तो तांबस संघ टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंगचा निर्णय स्वीकारला होता आणि तो निर्णय थोडा घातक ठरलेला आहे. 20 धाबा आहेत अवघ्या. 1 बॉल अतिशय महत्त्वाचा आहे, परंतु हा देखील चेंडू निर्धाव येतोय. पंच सांगतायत इनिंग संपलेली आहे आणि इनिंग ब्रेकच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या आहे ती 20 रन्स ऑन स्कोर कार्ड आणि आता येणारे 18 बॉल 21 धावसंख्येची गरज आहे आणि त्यामध्ये पेनल्टी आहे खरं तर टीम तांबस संघाला आणि त्यामुळे सेकंड इनिंगमध्ये पहिल्या षटकामध्ये 2 धावा आपण ॲड करूयात बॅटिंग करणाऱ्या सानिया 11 बारणे संघाच्या खात्यामध्ये आणि 21 चे टार्गेट. वदप संघाचा कर्णधार आणि सालोक संघाचा कर्णधार. चला टॉस साठी या. तिसरा सामना आहे प्रथम फेरीतील. वदप आणि त्यांच्या विरोधात सालोक. बोथ कॅप्टन्स रिक्वेस्ट यू प्लीज जॉइन द टॉस बॉक्स.
दोन्ही संघांना एक कलकलीची विनंती आहे. सालोक आणि त्यांच्या विरोधात वदप दोन्ही टीमचे कर्णधार आपण लवकरात लवकर नाणेफेकासाठी या. ऑनगोईंग मॅच कडे आपण जाऊयात. 21 धावसंख्येचा टार्गेट आहे. पहिल्या षटकामध्ये पेनल्टीच्या 2 धावा आपण ऍड करूयात टीम सानिया 11 बारणे संघाच्या खात्यामध्ये. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग लगेच सजवून घ्या. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज अनिलजी शेळके यांच्या शुभ हस्ते. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज अनिल शेळके यांच्या वतीने आलेला आहे. 18 बॉलमध्ये 21 धावा वाचवायच्या तांबस संघाला. लक्ष्मण आणि मयूर ही सलामीची जोडी आहे. 21 चे टार्गेट 21 चा टार्गेट आहे आणि छोट्याशा टार्गेट लावते सुरुवात. पहिलाच बॉल घेऊन तयार. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज. पहिलाच बॉल योग्य टप्प्यावरती लाईन हिट केलेले निर्धाव चेंडू आलेला आहे. लक्ष्मण पहिला चेंडू निर्धाव खेळतोय. चला वदप आणि सालोक दोन्ही टीमच्या कॅप्टन लवकरात लवकर टॉस करण्यासाठी आपण. आणखी एक योग्य टप्प्यावरती बॉल आहे पण स्टेबल आहेत. निर्धाव चेंडू आहे. लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव आलेला आहे आणि निर्धावानं मॅच मध्ये आगेकूच करू शकतो. खरं तर या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तो तांबस संघ. चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयांचा कॅश प्राइज राम मुने यांच्या शुभ हस्ते. चौकार आणि षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. तर एकीकडे विकेट साठी खरं तर 500 रुपयांचा कॅश प्राइज. तिसरा बॉल स्टंपिंग करण्याचा प्रयत्न आणि रनआउटच्या स्वरूपात बॅटर इथे बाद झालेला आहे. 2 बॉल निर्धाव आले त्याचा प्रेशर आणि रनआउटच्या स्वरूपात बॅटर बाद झालेला आहे. अपूर्वासाठी पारितोषिक येते. मेडन षटकासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. 1100 रुपयांचा कॅश प्राइज आहे. मागील मॅचचा हिरो मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रमोद न्यू बॅटर आलेला आहे. तीन तर चेंडू निर्धाव आलेले आहेत. अपूर्व गंगावणेचे अप्रतिम गोलंदाजी आहे. बॉल नंबर 4 लिव्ह केलेला आहे. व्हाईट बॉलचा इशारा आहे पंचांचा. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती खर्च केलेली आहे. पहिली धाव धावफलकावरती एक्स्ट्राच्या स्वरूपात.
लोएस्ट टोटल डिफेंड करतायत आणि एक्स्ट्राचा धावा देणं अतिशय चुकीची गोष्ट आहे गोलंदाजी मार्कवरती. आणि अखेर धाब्याचा श्रीगणेश झालाय. 3 बॉलमध्ये धावसंख्या आहे ती 21 आहे टार्गेट. पुढे टाकलेला बॉल पुन्हा एकदा योग्य टप्प्यावरती आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू. प्रमोदनं मागील इनिंगमध्ये खरं तर 11 बॉलमध्ये 42 धावा जमवल्या होत्या आणि या मॅचमध्ये त्याच्या विरोधात फार चांगली गोलंदाजी करतोय खरं तर अपूर्व गंगावणे बॉलिंग मार्कवरती. डान्सिंग डाऊन द विकेट. मिड ऑनला क्लिअर केलेला आहे. गॅपमध्ये ढकललाय. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये प्रमोदच्या बॅटमधून हा विलोभनीय चौकार. 5 धावा आहेत. वदप संघाचा कर्णधार. अंतिम कॉल आहे. अगदी हाकेच्या अंतरावरती आहे वदप गाव. मी विनंती करतोय लवकरात लवकर टॉस करण्यासाठी आपण. वदप संघ फर्स्ट अँड लास्ट कॉल. सालोक संघाचा कर्णधार गेली 5 मिनिटं आपली वाट बघतोय. त्यामुळे कृपया करून वदप संघाचा कर्णधार आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी या. 5 धावा आहेत. धावफल कव्हर. 13 बॉल 16ची आवश्यकता आहे. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा इनफिल्डला क्लिअर केलेला आहे. डीप कव्हर पॉइंट मध्ये पाठवला आहे. प्रमोद मॅन इन फॉर्म. आणखी एक बॉल येतोय सीमा पार चौकार. 9 धावा आहेत पहिल्या षटकामध्ये. एका षटकाचा टोटल खेळ संपलेला आहे. धावसंख्या ती 9-21 आहे टार्गेट. आता येणारे 12 बॉल 12 धावसंख्येची गरज. चुकी केलेली आहे सुमितनं. पंचांनी नो बॉलचा कॉल दिलेला आहे. नो प्लस 1 टोटल 2 एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा ऍड होत आहेत. पुन्हा एकदा सुमित तयार होतोय. ऑन फ्रीटचा बॉल. फुल टॉस बॉल लॉंग ऑन मध्ये ढकललाय. क्षेत्ररक्षक आहे. रन मिळते ती 1. फ्रीटचा बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय. धावसंख्या पोहोचली ती 12. 12 धावा धाव फलकावरती. हवेत बॉल केलेत. मयूर मात्र इथे बाद होत आहेत आणि बारा धावसंख्येवरती दुसरा धक्का लागतोय सानिया 11 बारणे संघाला. युवराज चालूक संघाने टॉस जिंकले आणि फिल्डिंग स्वीकारले. प्रथम बॅटिंग साठी इन्व्हाइट केले ते वदप संघाला नेक्स्ट मॅच मध्ये. धावसंख्या ती 12. युवराज आलेला आहे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. युवराजचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवे ते बॉल. क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप करतोय. दुसरीचा प्रयत्न आहे.
दोन बघता बघता पूर्ण कॅच ड्रॉप लो स्कोरिंग आपण डिपेंड करताय त्यामध्ये चुकी. धावसंख्या पोहोचली ती 14 आकड्यावरती. 7 धावसंख्येची गरज आहे अजूनही. खोलात टाकलाय बॉल व्यवस्थित बॅटवरती आलेला नाहीये अलॉंग द कार्पेट. दुसरीचा प्रयत्न आहे आणि बघता बघता धावा पूर्ण होत आहेत त्या दोन. सोळा धावा धाव फलकावर. 5 धावसंख्येची गरज आहे. एखादा मोठा फटका मॅच फिनिश. आठ बॉल मध्ये 5चं इक्वेशन. 16 धावा धाव फलकावरती. पुढे टाकलेला बॉल निर्धाव चेंडू. 7 बॉल मध्ये 5. फुलटॉस बॉल पॅचचे टो एजला लागलेला आहे. रन मिळणार नाहीये. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि पॅनल्टीच्या 2 धावा आता आपण ऍड करतोय. धावसंख्या पोहोचली ती 18 अंकावरती. आता येणारे 6 बॉल 3 धावसंख्येची गरज आहे. पॅनल्टीच्या 2 धावा ऍड करतोय. ड्रेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे आणि तांबस संघाला 2 धावांची पॅनल्टी होती. पहिल्या षटकामध्ये ऍड केलेली नाही त्यामुळे दुसऱ्या षटकात ऍड करतोय आणि टोटल धावसंख्या पोहोचली ती 18 आकड्यावरती. येणारे 6 बॉल 3 धावसंख्येची गरज आहे. सहा बॉल आणि 3 धावसंख्येची गरज आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय रोहित बॉलिंग मार्क वरती. रोहित बॉलिंग मार्क वरती. 6 बॉल 3चं इक्वेशन. बॅकफुटला जाऊन सेन्सेबल पुश केलाय. पॉइंट मध्ये ढकललाय. पुश राहा आणि खुश राहा. खरं तर याच पद्धतीचं वातावरण दुसरीसाठी निघालाय आणि दुसरीच्या प्रयत्नात बॅटर युवराज बाद होतोय. 5 बॉल मध्ये आता 2 धावसंख्येची गरज. चेतन गेलाय नवीन बॅटर. 5 बॉल मध्ये 2. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. पाच बॉल 2. अकुटाप्याचा बॉल हवेत खेळले. क्षेत्ररक्षक जज करतायत परंतु इथे मात्र चुकी झाली आहे. धडपडलाय क्षेत्ररक्षक. तोपर्यंत बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या अगदी नजदीक. तोपर्यंत 2 धावा देखील मिळत आहेत आणि हा सामना जिंकलाय टीम सानिया 11 बारणे संघाने. हा सामना जिंकत थेट क्वालिफायर मॅच मध्ये ते पोहोचलेत. सकाळच्या सत्रामधून पुढे सरकलाय तो सानिया 11 बारणे संघ. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये सालोक आणि त्यांच्या विरोधात टीम वदप. टॉस जिंकलाय सालोक संघाने आणि फिल्डिंग स्वीकारले. प्रथम बॅटिंग साठी इन्व्हाइट केलंय ते वदप संघाला या मॅच मध्ये. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. सालोक संघ प्लेअर ऑफ द मॅच या मॅचचा हिरो.